कितीच्या 2000च्या की 500च्या 1000च्या 1000च्या नोटी बंद केल्या मोदीने. चला आणि संघाचे संघ मालक सिद्धार्थ यांच्याकडनं फलंदाजाला ऑफर असणार आहे फॉर एव्हरी सिक्स अ कॅश प्राइज ऑफ 500. लेट्स वेलकम एव्हरीवन टू द मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग प्रीमियर लीग कॉन्सेप्ट. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम अँड गुड आफ्टरनून एव्हरीवन. दुपारचं सत्र आहे. पहिला बॉल बॉटम हॅटचा वापर केला, हलका हाताने बॅकवर्ड पुश केला, एक मिळेल. दुसरीचा प्रयत्न होत असताना थांबवलंय भुवनेशनं बॅटर नितीनला. विकेट फार महत्वाचे, त्यामुळे सुरुवात होत असताना मात्र 1 न सुरुवात झाली आहे. तुझा सांग, त्याचा नको सांगू. कोणचा तुझा सांग. ड्राइव्ह केलं बॉल, बॉल गेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, मिळेल झोन एक धाव. काय निखिल करायची का ऑफर अनाउन्स? नाही करायची. काय ऑफर काय होती? प्रत्येक 50ला कॅश प्राइस किती? 50ला 5000 आणि 3ला 3 षटकार आले तर कॅश प्राइस 2000 रुपये. कोणत्याही खेळाडूसाठी ऑफर असणार आहे? भाऊसाठी. मला माहित आहे रे, बघत होतो. भुवनेश यांच्यासाठी ऑफर आहे. 50 मारल्या तर 5000 मिळतील आणि 3 षटकार मारले तर कॅश प्राइज मिळणार 2000 रुपये. बॅटा नितीन ऑन स्ट्राईक पॅडल करण्याचा प्रयत्न झालाय, जिथे आपण पाहतोय की बॉल जमिनीला घरंगळत गेला डीप मध्ये. ओहो, क्षेत्ररक्षण होईल. अंतिमच्या टप्प्यामध्ये मिळतील धावा 2. तिसरीमध्ये कन्वर्ट होईल का? तर हो, 3 मिळाल्या. धावसंख्या झाली 5. आणि विकेट डाऊन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज क्रमांक 1 भुवनेश ची ही प्राइस विकेट संकेतला मिळाली आहे. सरळ होता चेंडू. अगदी आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळायचं होतं अंतर्वर्तुळामध्ये. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि टिपलेला हा झेल इथे फलंदाज क्रमांक 1. मोठा धक्का बॅटिंग टीमला आपल्याला पाहायला मिळाला आहे. हर्षल स्मॅशेस 1-5. विशाल पाटील साठी ऑफर आले बघा. नुपूर एंटरप्राइजेस चे प्रॉपरेटर आमचे बंधू रोहित तांडेल. विशालने जर का झेल टिपला त्याच्यामध्ये अट अशी आहे की पडले पाहिजेत, म्हणजे डाईव्ह मारून टी शर्ट माखली पाहिजे. कॅश प्राइज मिळणार 3000 रुपये. पण विशाल एक फोकस खेळाडू आहे, त्यामुळे लक्ष विचलित न होता मैदानामध्ये त्याच्या संघाचा खेळ सुरुवात चांगली झाली, त्यामुळे ती सुरुवात पुन्हा एकदा मोमेंटम कॅरी करण्याचा तो प्रयत्न करेल, यात शंकाच नाहीये. चांगली बांधणी दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण संकेत पाहताय, अजय तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला मनी आपल्याला पाहायला मिळते. शिबूचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाटील अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये खेळातलं एक चांगला स्टँडर्ड मेंटेन होईल, यात शंकाच नाहीये. हा ही बॉल आलेला डॉट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती हानामारी मात्र आतापर्यंत झालेली नाहीये. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. करावे चॅम्पियन्स ट्रॉफी. हा वॉल खोल टप्प्याचा इथे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. फलंदाज करण आपण जर का पाहिलं तर नक्कीच आक्रमकतेसाठी ते ओळखले जातात. 2 चेंडू डॉट, 2 चेंडू 4 धावा नितीन खेळतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 1 बाद फक्त 5. आमचे संबित गुणलेखक मयूर
आणि आमचे कम्प्युटर एक्सपर्ट सोहेल नाईक, मुख्य कॅमेरामॅन आमची संपूर्ण भूमिका सांभाळत असताना 2 मास्टर हेडस कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला विष्णू, एका बाजूला आमचे यश आणि संपूर्ण टेक्निकल टीमला आज एका युनिटीनं आज या संपूर्ण स्पर्धेचं एक ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. कैलाश म्हात्रे त्यांची संपूर्ण टीम, त्यामुळे त्यांचे आम्ही कौतुक करू. आज 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं हाय डेफिनेशन्स कॅमेराज आपण या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. चांगलं ग्राफिक्स डिझाईन्स, चांगलं डिजिटली आपण या संपूर्ण इव्हेंटचं ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. कैलासवासी कांचन कृष्णा तांडेल यांच्या स्मरणार्थ आज निलेशजी म्हात्रे, निलेश मडवी, मुन्ना म्हात्रे आणि त्याचबरोबर संपूर्ण खरावे ग्रामस्थ मंडळ यांचं एक मोठं आयोजन. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 55,555, द्वितीय 33,333, तृतीय क्रमांक 22,222, मालिकावीरसाठी एक रेफ्रिजरेटर, बेस्ट बॅट ऑफ बॉल ऑफ फिल्डर त्यांच्यासाठी सफारी कंपनीच्या ट्रॅव्हल बॅग सोबतीनं ब्रँडेड कूलर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय उद्योगपती संदेश माया शेठ यांचं आगमन झालंय, त्यांना व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. समजलं का? उद्योगपती हा तू गप, तुला काय माहिती? बिपिन म्हात्रे आला, त्याला आवरा आनंद होता ना, आवरा भारी माझा पाऊस मला माहिती आहे. हा तू कर, आलोच मी करते. त्याला काय केला तू काय? चला आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुट वरनं कट केला बॉल, टेक्निकल क्रिकेट. नितीनला ठाऊक आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याच रणनीतीनं खरं तर डिफेन्सिव्ह अप्रोच ना फटका सजवत असताना खरं तर ह्या खेळाडूंना मॅच्युरिटी स्वतःहून त्या इन्स्टिंक्टनं क्रिएट केली आहे. नितीन हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहताय. धावसंख्या 1-7 आणि याच दरम्यान आमचे बंधू संदेश माया भुईर, अर्थातच जे उद्योगपती म्हणून नवी मुंबईमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. आम्ही दादांना विनंती करू की यावा आपण सन्मानानं या व्यासपीठावर विराजमान व्हावं. डिफेन्स केला हा बॉल, पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतील शिबू. दिट इज जस्ट अ क्विक सिंगल. धावसंख्या 8. तू मास्टर आहे, चॅम्पियन आहे तो. त्याला घे पाठवता का तू? येईन आता खाली ना, मग ही अर्धी निघ थोडी निघ झाली ना, तर त्याला कसं पाठव? त्याला सांग तू खाली आहे, हो आराम कर बरं जरा. तो मास्टर चॅम्पियन आहे तो. पुढे टाकला बॉल, परंतु नाहीये संपर्क. अजून एक डॉट बॉल. फलंदाजाचा सराव नाहीये, फुटवर्कचा अभाव. शॉट सिलेक्शन इज द क्वेश्चन. आणि जिथे आपण पाहता की गोलंदाजाने त्याचा दमखम दाखवलाय. करावे 11 करावे या टीमचे फ्रंटलाईन गोलंदाज, या टीमचे आयकॉन प्लेअर, चॉईस प्लेअर, टीमचे कॅप्टन सर सेनापती ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना P2चं षटक अराउंड विकेट. यावेळेला आक्रमण केलंय, मी थांबणार नाहीये आणि दाखवलेला त्याचा क्लास आणि हा आलाय क्लासिकल स्ट्रोक डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटनं खेळून काढलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका करण भोईर आणि त्याच्या हिटिंग झोन मध्ये जेव्हा तुम्ही चेंडू फेकता तेव्हा तुम्हाला असेच काहीसे पडसाद, त्याचे परिणाम, त्याचे रिझल्ट, कॉन्सिक्वेन्सेस पाहायला मिळतील. अँड द फर्स्ट सिक्स बाय मिस्टर करण. 6 टोटल स्कोर 14 या आकडावर डबल डिजिट मध्ये आता धावांना आकार आलाय. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स, जबरदस्त आकर्षणीय फटका. त्याच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही चेंडू टाकता तेव्हा तो आग ओकून फलंदाजी करत असतो आणि ही त्याची खासियत आहे. शिबूला मात्र आता पुनरागमन करून द्यावा लागेल. त्याच्या गोलंदाजी समोर आलेला हा पहिला षटकार अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त टॅलेंट मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात भिडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा त्या प्रत्येक खेळाडूला मैदानावर उतरण्याची एक प्रेरणा देत असते. नियमित सराव असताना, नियमित सराव नसताना सुद्धा अनेक लेजेंड खेळाडू, अनेक प्रस्थापित खेळाडू आणि अनेक यंग टॅलेंट्स या सर्वांना आपली वेगळी ओळख निर्माण करता यावी यासाठी या स्पर्धेचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं टेनिस क्रिकेट जिवंत कसं राहील, ही परंपरा, ही संस्कृती आपल्याला ही जपता आली पाहिजे आणि त्यामुळेच आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. अजून एक डॉट बॉल. कराव्या गावाच्या गौरवाला नव्या उंचीचा टप्पा
ज्या स्पर्धेनं नेहमीच दिलाय अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. कराव्याचं वैभवशाली क्रिकेट आणि त्या वैभवाला नव्या रंगात रंगवणारी स्पर्धा म्हणजेच करावे क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी. अगदी गती कमी करून बॉल चांगला रीड केला. वेट वॉच अँड ट्रान्सफर स्क्वेअर ऑफ द विकेट. जिथे कुणी नाहीये खुल्या क्षेत्रामध्ये सजवलेला हा अफलातून फटका. जिथे आपण पाहताय की हा धावा देऊन जाईल 4. टोटल स्कोर 4 पुढे जात असताना पाहायला मिळेल 18 या आकड्यावर. 18 ऑन अ बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस विचार विनिमय करायला भाग पाडणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करण भोईर अलॉंग विथ नितीन. मग अशी आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची आणि आपल्या कराव्याचं क्रिकेट स्पेशली टेनिस क्रिकेट हे जिवंत राहिलं पाहिजे. ही परंपरा हे वैभव आपणच आपलं जपून ठेवलं पाहिजे. त्यासाठीच या स्पर्धेचं भव्य आयोजन. गावाच्या कर्तृत्वामध्ये पुन्हा एकदा छोटासा मुकुट चढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहताय की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी प्रीमियर लीगची संकल्पना म्हटली की मग ती सर्वसमावेशक स्पर्धा असते. ही स्पर्धा जुन्या आठवणी नव्यानं रंगवण्यासाठी, ही स्पर्धा नवे संबंध आणि नवी मैत्री जपण्यासाठी आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं तर अनेक मैत्रीचे धागे या स्पर्धेच्या निमित्तानं मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा त्या अनेक धाडसी साहसी खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी. चला बाउंड्री लाईनचा पडदा तिकडनं निघालाय. सो जमाल तुमचं सपोर्ट स्टाफ इकडे जर का असेल तर ती त्याची काळजी घ्या तुम्ही. जमाल आपण बाउंड्री लाईनचा जो काला पडदा एका बाजूने निघालाय तो आपण परत एकदा फिक्स करून घ्या. आणि एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगता येईल, ही स्पर्धा त्या हर एक प्रयत्नाची कदर करण्यासाठी आहे. ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रीमियर लीगची संकल्पना आज ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा जेव्हा संपन्न झाला, राकेश दादा तांडेल आमचे मार्गदर्शक त्यांनी चांगला उल्लेख केला की आज आपल्या कराव्याच्या क्रिकेटला ज्यांनी शिस्त दिली, कांचन दादा ते आज आपल्यात नाहीयेत, परंतु त्यांच्या क्रिकेटच्या अविरत आठवणी आपल्यामध्ये कशा राहतील त्यासाठी आपला हा प्रामाणिक प्रयत्न. गोलंदाज नवीन आहे, बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स, इट वॉज अ हाफ चान्स इन फॅक्ट. शर्थीचे प्रयत्न या फिल्डरकडून आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे सचिन. धावसंख्या फक्त 1 आपल्याला पाहायला मिळेल. कांचन दादा म्हटलं की मग मैत्रीचं नातं जपणारा चेहरा मात्र घर करून गेला. अनेक युवा खेळाडूंना ज्यांनी मार्गदर्शन दिलं आणि आपला कांचन दादा जरी आपल्यात नसला तरी दादांच्या अनेक क्रिकेटमय गोड आठवणी आपल्या मनात मात्र जागा करून आहेत. क्रिकेटला शिस्त लावणारा खेळाडू, शिस्त नसेल तर क्रिकेट नसेल हा मानणारा खेळाडू, जिंकला तरी नेक्स्ट टाइम अजून बेस द्या हे नेहमीच ज्यानं आपल्याला सांगितलं असे गुणवान खेळाडू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आज कांचनदादाची आठवण काढतो आणि त्यांची खरं तर जागा आपल्या हृदयस्थ कप्प्यामध्ये कायम स्वरूपी राहील. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांच्या आठवणींना उजाला देतोय. कारण माणूस दूर जाऊ शकतो पण त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांच्या आठवणी कधीही दूर जात नसतात. याच गोष्टीची आपण आज चर्चा करतोय. हा बॉल पुन्हा एकदा जागेवर फ्लेक करण्याचा प्रयत्न, नाही मुवमेंट, पण आम्हाला अपडेट करतात हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. ती 20 या आकड्यावर 20 ऑन अ बोर्ड नाव. गडीबाद झालाय तो एक. अतिशय सुंदर सुसज्ज असं क्रीडांगण, वैकुंठवासी गणपत शेठ तांडेल क्रीडांगण, सुसज्ज मैदान, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, नामांकित पंच, प्रोफेशनल गुणलेखक. ओ क्लीन बॉल, चारी मुंड्यात छेद केला. सुपर मॅग्निफिसंट, अद्भुत, अविश्वसनीय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सचिन हा बॉल कसा रिलीज केलाय. ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंधा आणि बॉल थेट गेलाय तो विकेटवर आणि मधली यष्टी उखडली गेली. फलंदाज क्रमांक 2 बॅटर करण, ज्यानं एक षटकार एक चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते, तो झाला बाद आणि संघाची दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला जात असताना हर्षल स्मॅशर्स या टीमला मिळालाय तो दुसरा एक धक्का.
स्पेल चांगला हाताळलाय, हलवा आर पद्धतीनं फक्त बॉडमॅटचा वापर केलाय. नाव मोठं आहे आदेश तांडेल. खेळ सुद्धा तुम्हाला मोठंच करावं लागेल. चांगले रेप्युटेशन घेऊन मैदानामध्ये तो आलाय. गेली कित्येक वर्ष नवी मुंबईच्या क्रीडा रसिकांना क्रिकेटचे रम्य आठवणींचे नजराणे पेश करणारा खेळाडू, असा एक खेळाडू ज्याच्याकडे आपण मॅचची इंटेन्सिटी, मॅचचा मॅग्निट्यूड नेहमीच लेवल अप पाहिलंय. असा एक खेळाडू ज्यानं खरं तर कराव्याच्या क्रिकेटच्या विजयाच्या वाटचालीमध्ये नेहमीच आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आणि डार्क हॉर्स म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू पिछाडीवरून आघाडीवर कसं जाणं हे त्याला ठाऊक आहे. नाव आहे आदेश तांडेल. हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, नाहीये संपर्क. आलेला हा डॉट बॉल, स्लो बॉल जर का आपण पाहायला गेलं तर मीडियम पेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जिथे आलेला हा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल धावांना थांबवेल, प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजी करणारी टीम आणि तिचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. अशा परिस्थितीमध्ये धावा यायच्या असतील तर षटकार चौकार ठोकावे लागतील. 360 क्रीडांगण आहे. हलवार पद्धतीनं फक्त स्टेप आउट झाला आणि फ्रंट फूट पुश केलं बॉलला. एक मिळाली, स्ट्राईक रोटेट करतील, स्ट्राईक मेंटेन करतील आणि आता खरी मजा येईल. कारण वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा ओघ आणि विंड फ्लो जर का आपण पाहिला ना तर मात्र पश्चिम पूर्व असा विंड फ्लो असण्या कारणानं आता उजव्या हाताचा फलंदाज स्टॅटिंग एंडवर येईल. गणपती टेम्पल एंड कडनं, जिथे कराव्या गावाचं मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या एंड कडनं मारा करण्यासाठी फलंदाज तयार होतील आणि तिथून षटकार येण्याच्या अपेक्षा, प्रॉबॅबिलिटी ही जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोटल स्कोअर 2 बाद 22, 2-2 फॉर 2. स्कोर करेक्शन, धावा 23 झाल्यात. कैलासवासी गणपतशील तांडेल क्रीडा संकुल आज या क्रीडांगणामध्ये आपण या स्पर्धेचं 17वं भूतपूर्व पर्व आपण पाहत आहे. करावे गाव नवी मुंबई, ज्या मैदानाला एक इतिहास आहे, संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राची एक जगासमोर ओळख आहे आणि ज्या मैदानावर अनेक संत महात्मा चरण स्पर्श होऊन गेले. असं दोन्ही बाजूला खेळवली जाणारी ही 360 खरं तर ही क्रीडांगण आणि ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्टिव्ह विकेट, फास्ट आउटफील्ड, गोलंदाजांसाठी चांगला रनवे, फलंदाजांसाठी त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांसाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थित अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, सभोवताली मागच्या बाजूला गर्द झाडे आणि अगदी आपण पाहिलं तर झाडांच्या सावलीत आडोशात रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेच्या ग्लॅमरसाठी अनेक खेळाडूंना एक्सपोजर मिळावं म्हणून लाईव्ह युट्यूब वाहिनीचं ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळ सुरळीत पाडण्यासाठी व्यावसायिक पंच आणि आमचे गुणलेखक आम्हाला सहाय्य करतायत. या सर्व काही गोष्टींमुळेच या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल अराउंड द विकेट, गोलंदाजानं त्याचा दमखम दाखवलाय. मीडियम पेस गोलंदाजी, बॉलला टर्न करणं, बॉलला फिरवणं आणि ही खासियत आहे मनी या गोलंदाजाची आणि त्यानं चेंडू फिरवलाय. फिरवलेला बॉलवर धाव मात्र मिळणार नाहीये. आलेला हा पहिला डॉट बॉल, परंतु फलंदाज आदेश तांडेल दीर्घकाळ शांत बसणार नाहीये. शांत बसणारा तो खेळाडू नाहीये. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. अक्रॉस द लाईन आलेत, बॉलला मिडल केलंय, स्वेट साऊंड जनरेट झाला, बॉल हवेमध्ये, कॅच इज द कॉल अँड कॅच इज ड्रॉप. अर्ली कमिटमेंट नव्हती. सुरुवात करणं फार गरजेचं आहे. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासूनच अर्ली कमिटमेंट तुम्हाला दाखवायची असते. त्यामुळे एखादा धावपट्टू जेव्हा त्याच्या रनवेवर उभा असतो बघा, तेव्हा तो त्या पोझिशन मध्ये असतो. एकदा का तिसरी शिट्टी वाजली ना, ती गन फायर झाली की मग तो जसा धावत सुटतो ना तसा तो खेळाडू धावत सुटला पाहिजे. मगाशी तेच आपण पाहिलं, काही झेल चांगले टिपले गेले. मगाशी कुलदीप म्हात्रेनं जो तो झेल टिपला, वाख्यानं जो झेल होता, हा एक धाव मिळणार. व्हाईटनं धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावर 26. धावसंख्या 26. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी फलंदाज तयार आहेत, गोलंदाज सुद्धा तयार आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये मनी. यावेळेला मात्र मागे गेला बॉल, एका हाताला टिपलाय. ओहो, रिलेची संधी होती आणि जर का हा झेल टिपला असता, विशाल पाटील जर का पडले असते तर कदाचित 3000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळालं असतं. पण जर आणि तरच्या भाषेला कुठेही क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. परंतु ही संधी फार छान होती गणेश. वास्तविक पाहता आपण जर का पाहिलं ना
तर विशाल पाटील जर का बॅलन्स ढासळला असता तर कदाचित झेलही टिपता आला असता. हातामध्ये तो बॉल अगदी आपण पाहिलं तर ग्रिपही झाला असता, कॅश प्राइजही मिळाला असं, मजा आली असती. क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. खेळामध्ये रंग भरलेत या गोलंदाजानं. डॉट, 2 वाईड, 1 3 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा फक्त. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मनी समोर आहे. तो नितीन शांत आतापर्यंत 5 चेंडू 8 या आकड्यावर तो खेळ करतोय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, टायमिंग आहे आणि प्रॉपर टाइम केलं या फटक्यामध्ये. सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर बॉल अँड इट्स अ फुल मॉन्टी फ्लॅट मारलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मॉडर्न टेनिस क्रिकेटचा आविष्कार आणि आलेला हा फ्लॅट षटकार. नितीनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. नितीननं त्याचा दमखम दाखवला, नितीननं त्याची स्ट्रेंथ दाखवली, त्याची पॉवर दाखवली. हँड हेडचं कॉर्डिनेशन, त्याचं बदल आली तर जागेवरनं बॉलला कसं पिक करायचं असतं. 6 टोटल स्कोरला मात्र ऍक्सेलरेट करत असताना आपण पाहताय. एकूण धावसंख्या झाली ती 33. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. मनी विकेटच्या शोधात, परंतु मी विकेट देणार नाहीये, मला शेवटपर्यंत खेळायचं आणि हीच आहे रणनीती. गॅप शॉट सिलेक्शन आणि आलेला हा चौकार. ताकद आहे नव्हती या फटक्यामध्ये तरी झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर ठोकलाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर प्लेसमेंट बॅटॉ आपण पाहताय. नितीन अजून एक चौकार आणि या चौकारांची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. या आकड्यावर 37 ऑन अ स्कोर बोर्ड नाव. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 4 आणि अजूनही या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. क्रिकेट हा खेळ फक्त षटकारांचा खेळ नाहीये. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा खेळ नाहीये. क्रिकेट हा खेळ तुमच्या युक्तीचा आहे. क्रिकेट हा खेळ तुमच्या बुद्धी चातुर्याचा आहे आणि आज बुद्धी चातुर्य त्यानं दाखवलं. पहिल्यांदा रिलॅक्स खेळले, संयमानं त्याने बॅटिंग हाताळली. एकेरी दुहेरी धावसंख्येवर त्यानं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि आता तो करतोय ऍक्सेलरेट. 7 चेंडू 18 या आकड्यावर तो आता खेळ करतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरतायत फलंदाज. इथे लागलाय काय? हाऊस दॅट इज द अपील अँड अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज OUT आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली कॅमेरामॅननं कशा पद्धतीने हे चित्र टिपलंय. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या या स्क्रीनवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला. बॅटचा एज लागल्यानंतर बॉल डेव्हिएट झाला. विकेट किपर तग धरून उभे होते अनिरुद्ध पाटील. त्यांना त्याच्या हँडग्लोव्ज मध्ये अलगद हा झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 1 ज्याची दहशत होती, जो फॉर्म मध्ये होता, ज्यानं चार्ज घेतलं होतं, तो फलंदाज चार्ज घेत असतानाच त्याला परतवून लावलंय. इथे मात्र हा क्रंच मोमेंट ठरू शकतोय हर्षल स्मॅशर्स या टीमसाठी. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत त्यामुळे त्यांना ठाऊक आहे कसं कमबॅक करावं. परंतु या मॅच मध्ये एक्झॅक्टली घडेल काय, उत्तरार्ध कसा रंगेल, शेवटच्या टप्प्यामध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. डेथ ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज येईल, त्याच्यावर कशा पद्धतीने आक्रमण होईल की तो धावा पुन्हा एकदा धावांना थांबवेल, क्षमवेल. आणि आता मात्र गोलंदाज चेंडू सुपूर्द केलाय अशा गोलंदाजाकडे ज्यानं क्रिकेटचे अनेक उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे सुद्धा पाहिलेत. नाव आहे अजय तांडेल. बॉलिंग ट्रॅकवर त्यांना काय करायचंय, 6 चेंडूमध्ये किमान 10च्या आत त्यांना थांबवायचंय. थोडी चांगली गोलंदाजी जर का झाली, कदाचित एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा धावांना रिस्ट्रिक्ट केलं जाईल. परंतु समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा क्रिकेटचा प्रचंड आणि प्रगल्भ अनुभव आहे. अजूनही खऱ्या अर्थानं करावे 11 या टीमचं तो मी म्हणेन रिप्रेझेंट करतो आणि अशा परिस्थितीमध्ये तो शांत बसणारा खेळाडू नाहीये. सोबतीनं कुणाल तांडेल आलेत, केटी. आता 2 फलंदाज जे नेहमीच तोडफोड मारझोड फलंदाजी करत असतात, अशा फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं म्हणजे ही अग्निपरीक्षा असणार आहे. आणि या अग्निपरीक्षेमध्ये तो होईल का क्लिअर? अजय तांडेल ऑन टू दी बॉलिंग मार. चेंडू फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु फिरवलेले चेंडू मैदानाच्या सभोवताली धाडण्याची, फेकण्याची क्षमता असणारे फलंदाज आदेश ते आले स्ट्रायकिंग एंडवर. पाहूया पहिला चेंडू कसा, सुरुवात कशी होईल अजयची. अजय वर्सेस आदेश. टोटल स्कोर 37. पुढे टाकलाय, स्लॉक केला, बॉल फिरून मारला आणि फ्लॅटच केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि आता शेवटच्या षटकाचं स्वागत केलंय. वेलकम टू द पार्टी. आलेला हा षटकार पहा, बेंड केला, वेट ट्रान्सफर, बॉलला हुक केला. हुक करत असताना बॉल गेला मागच्या बाजूला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुणी नव्हतं आणि विशाल सांगतो की तू करू शकतोस. अजयला त्यानं आत्मविश्वास दिलाय. तो सांगतो की हा बॉल चांगला होता, परंतु फलंदाजानं तो चांगला हाताळलाय आणि इथेच मात्र गोलंदाजाची
खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा आणि याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे फलंदाजाचा स्टान्स, त्याची स्ट्रेंथ, विकनेस या सर्व काही गोष्टी ओळखून पारखून तुम्हाला करावी लागते ती गोलंदाजी. लाईन मध्ये बदलाव करावा लागेल, व्हेरिएशन करावा लागेल. तो करू शकतोय, त्यानं करून दाखवलं गेलं कित्येक वर्ष. तो तयार आहे. नाव आहे अजय तांडेल. हा बॉल आउटसाइड ऑप्सिक वरनच फेकून दिलाय. बॅक टू बॅक सिक्सेस. आणि याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करणार असाच काहीसा आदेश निर्देश देत असताना आदेश तांडेल आणि आवाजच सांगतोय की हा षटकारच आहे. या षटकारानं टोटल स्कोरला पोहोचवले तब्बल 49 या आकड्यावर. धावांना थांबवायचंय, गती कमी करायची आहे, धावांचं ओघ थांबवायचंय, धावांना अंकुश आणायचंय. काहीतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावंच लागेल. या वेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलं, इथेही फील्ड नाही, इथेही बॉल जाईल डीप मिड विकेट आणि खाऊ करण्याच्या डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधूनच गेलेला हा बॉल सेट जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1-2 टप्प्यानं आदेश तांडेल 6-6-4 3 चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 16. आता करावं तर काय करावं असा एक मोठा विचार, हा मोठा प्रश्न आलाय. तो म्हणजे गोलंदाजाच्या समोर अजय आहेत ऍज अ बॉलिंग युनिट. त्यांना ठाऊक आहे पुन्हा एकदा शेवटचे 3 चेंडू जर का डॉट काढले, एखादी विकेट काढली तर कॅप्टन तुम्हाला माफ करतील. विकेटच्या शोधात असतील. समोर आहे आदेश तांडेल. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 9 चेंडू 22 धावा आणि त्याला या इनिंगला पूर्ण विराम द्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 53, 53. हेच होतं ते कमबॅक. पुनरागमन करून दाखवावं आणि दाखवलंय त्यानं. केलेलं हे कमबॅक मैदानामध्ये पुन्हा एकदा चौथा बॉल डॉट काढलाय. शेवटचे अंतिमचे 2 चेंडू पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल टर्न झालाय. सबमारीन बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी. टोटल स्कोर 53, 53. शेवटचे 2 चेंडू, फायनल 2 बॉल्स टू गो. अजून एक इथे फसवलाय का बॉल हवेमध्ये. कॅच इज द कॉल आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. हे टाइम होतं आणि टाइमनच बॉलला फेकून दिलं. फलंदाज आदेशनं या इनिंगचा 3रा षटकार आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा 3रा षटकार. ताकद नव्हती या फटक्यात तरी झाली कमाल. टायमिंगच्या सहाय्यानं लगावलेला आदेशनं हा अजून एक षटकार. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होईल, बॉल हव्यामध्ये झेल टिपला जाईल की हाही बॉल जाईल. ओ हो, हाही बॉल गेलाय नभांगणात, क्रीडांगणाच्या बाहेर विहंग मार्गाने फ्लाइट टाइम न गेलाय. तो सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार. 11 चेंडू 28 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 65 आणि काढायच्या आहेत त्या 66. 66 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. सो आम्ही मिथिलेश वॉरियर्स आणि मिथिलेश पॅन्थर्स आणि साहिरांश 2020 युनायटेड कॅप्टन आपण टॉस साठी या. एका बाजूला टीमचे कॅप्टन आम्ही रोनक तांडेल यांना इन्व्हाइट करू. त्यांच्या विरोधात विपुल भोईर, हरहुन्नरी असे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या सोबतीनं खेळ करताना पाहायला मिळतील. पंचांचे आम्ही कौतुक करू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रखरखत्या उन्हामध्ये आज ही पंचांची भूमिका सांभाळत असताना चला पंचांना काय कोल्ड्रिंक, तुम्हाला कोल्ड्रिंक किंवा थंडगार छास, लस्सी किंवा दुसरं काय अजून काही, कारण आज उपवास आहे आपल्याला ते काय भेटणार नाही आज. चला एक चावी भेटली आहे. त्याच्यामध्ये एक बाईकची चावी आहे, एक घरच्या मेन लॉकची चावी आहे आणि एक कबर्डची चावी आहे. सो आपण ज्याची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून ती घेऊन जा. चला आमचे रोनक तांडेल आलेत आणि विपुल भोईर आलेत. आम्ही टॉस करणार आहोत. व्यासपीठावर आमचे ज्येष्ठ खेळाडू कुमार तांडेल दादांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचा आहे.
चला मी ध्रुवा दादांना विनंती करू 40+ खेळाडू की आपण टॉस करायचे. जेव्हा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूया आमच्या माय मराठी भाषेचे गोड आणि समृद्ध समालोचक प्रतीक तांडेल यांना. अच्छा, फ्रेश राऊंड मधला शेवटचा अंतिम सामना रंगेल. मिथिलेश वॉरियर्स विरुद्ध साईराज 2020 युनायटेड. दुर्वादादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. कॉल करतील रोनक तांडेल. मिथिलेश वॉरियर्स. टेल्स इज कॉल. हेड. नाणेफेकी जिंकले विपुल भोईर यांना. विपुल भोईर आपला निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे आणि यावेळी मात्र नाणेफेकी जिंकली आहे साईराउंड्स 2020 युनायटेड या संघानं. कुठल्याही प्रकारचा विलंब नको, लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. आणखीन आपल्याला सामने देखील खेळवायचे आहेत. याच्यानंतर आमच्या समवेत जोडले जातील आमचे मित्र सहकारी गणेशदादा म्हात्रे यांचा आवाज असेल पुढच्या सामन्यासाठी. पहिल्या सत्रासाठी आमंत्रित करतोय गणेशदादा म्हात्रे यांना. धन्यवाद प्रतीक तांडेल. आपण पाहता कैलासवासी कांचन कृष्णा तांडेल यांच्या स्मरणार्थ ही आयोजित भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग. फ्रेश सामने आपण पाहता. हा मोठा आजच्या दिवसातील हा 5वा सामना चालू. बिग डॅडी हंटर्स विरुद्ध हर्षल स्मॅशर्स. काय इनिंग खेळली, काय इनिंग आपण पाहिली मागच्या या शेवटच्या षटकामध्ये. आदेश तांडेल याच्या बॅटमधून. आदेश तांडेल याला वाटत 2 जीवदान मिळाले होते. या 2 जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा टोकून काढल्या. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संघाला एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. 65 धावा ठोकल्या आणि 66 धावेचं आव्हान टार्गेट ठेवले ते हर्षल स्मॅशर्स संघानं बिग डॅडी हंटर्स या संघापुढं. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले संकेत भोईर आणि अजय तांडेल. चांगलं आयोजन पाहता आपण खेळपट्टीवर. कालपासून मेहनत घेताना मी पाहिलेच होता. मी देखील आयोजक आहे. भरपूर काही त्रास झाला असेल. रात्रभर इथं मेहनत करत होते आयोजक. 2 शतषक आपण सर्कलच्या बाहेर पाहता. एक लॉंग ऑन मध्ये आपल्याला दिसतो शतरक्षक आणि एक लॉंग ऑफ मध्ये. आणि सामन्याला सुरुवातीचा इशारा करतील थोडाच वेळात पंच. व्यावसायिक पंच आपल्याला लाभलेले या स्पर्धेमध्ये 3 दिवसासाठी 3 पंच निवडून ठेवलेत आपण या स्पर्धेसाठी. आणि वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळतोय हर्षल स्मॅशर्स संघाकडून कुणाल तांडेल याच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारानं. आणि पहिला चेंडू टाकेल तो संकेत भोईरसाठी. 66 धावेचं आव्हान. 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 66 धावा. आणि पहिला चेंडू कुणाल याचा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेग मध्ये. तेथे चेंडू अडवेल परंतु पंच आम्हाला तो अवांतर चेंडू घोषित करताना अवांतर धावसंख्येने मात्र सुरुवात झाली ती संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1च्या घरामध्ये. कुणाल तांडेल याचा पहिला चेंडू डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू होता. संकेत भोईर यांनी मारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु अवांतर चेंडू निघाला. धावसंख्येला मात्र सुरुवात झाली. 66 धावेचं आव्हान. 13ची सरासरी जवळजवळ. त्याचाच पाठपुरावा करताना पहिला चेंडू फेस केला संकेत यानं. चेंडू अवांतर गेला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्याच पद्धतीने तयार दोन्ही खेळाडू. गोलंदाज फलंदाज पंच. कुणाल तांडेल पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा. पुन्हा एकदा
हा चेंडा आता मात्र उजव्या अष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू, सलग 2 चेंडू अवांतर टाकताना कुणाल तांडेल. पहिलाच चेंडू पाहिला तर डाव्या अष्टीचा बाहेरचा चेंडू होता, त्यानंतरचा हा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू, सलग 2 चेंडू अवांतर. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू कमबॅक करतोय, कमबॅक करून दिलं कुणाल यानं. आता मात्र चेंडू निर्धाव टाकतोय. आता मात्र धावसंख्या स्थगित, धावसंख्या 2, बिनबाद 2. पहिले षटक चालू असताना पहिला चेंडू टाकून झाला, धावसंख्या धावफलकाला लागल्यात त्या 2. पुन्हा एकदा संकेत भोईर तयार. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये फुलटो चेंडू आणि पाहता पाहता चेंडू स्क्वेअरलेच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, षटकाच्या सहाय्याने देखील खातं उघडलं वैयक्तिक संकेत्यानं आणि संघाला आता मात्र 6च्या मध्ये त्याने पोहोचवलं ते 8च्या घरामध्ये. बिनबाद 8. सुरुवात मात्र चांगली करून दिली ती संकेत्यानं. दुसरा चेंडूवर प्रहार केला आणि धाव संख्या 6 मिळाल्या या चेंडूवर. धाव संख्या झाली ती 8, बिनबाद 8. 66 धावेचं पाठलाग करताना बिग डॅडी हंटर संघ. पुन्हा एकदा कुणाल. हा चेंडू सुरेख चेंडू, तितकाच सुरेख पद्धतीने टोलवला चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवली, गॅप भेदली पॉइंट आणि गलीच्या मधून आणि पंच आम्हाला चौकार घोषित करताना बॅक टू बॅक मोठे फटके संकेताच्या बॅटमधून. आता मात्र धावसंख्या दशकामध्ये पोहोचली, धावसंख्या झाली ती 12, बिनबाद 12. सुरुवात मात्र जशी हवी होती तशी करून दिली ती बिग डॅडी हंटरच्या संघाच्या खेळाडूनं. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या बिनबाद 12. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. कुणालचे संकेत भोईर वैयक्तिक खेळतो 10 वर. धावसंख्या झाल्यात संघाच्या 12. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा फुलटूस मध्ये चेंडू होता, बॅटची करा घेऊन मात्र चेंडू जातोय शॉर्ट फॅन लेग मध्ये. तेथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय, अडवतोय, बट अमर भोईर असेल आमचा सहकारी मित्र, समालोचक मित्र अमरदादा भोईर तेथे उपस्थिती आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्याकडून. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 12. पुन्हा एकदा कमबॅक करतोय, कमबॅक करून देईल का पुन्हा एकदा 2 चेंडू कुणाल तांडेल. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू प्रहार केला. आदेश फक्त बघत राहिला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या झाली ती 18, बिनबाद 18. एक चेंडू कमबॅक केला, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला. कुणाल थोडस महागडं ठरतो अद्यापपर्यंत. धावसंख्या धावफलकावर लागली ती 18. पहिले षटक चालू असताना आणि 66 धावेचं पाठलाग करताना संघ मजबूत स्थितीमध्ये. पहिले षटक चालू असताना धावसंख्या बिनबाद 18, बिग डॅडी हंटर संघ. थोडस कानमंत्र देताना अमरदादा भोईर कुणालसाठी. पुन्हा त्या तयार. हा चेंडू सुरेख फटका म्हणा वगैरे. पुन्हा एकदा गॅप बेबी शॉट, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधनं आणि पुन्हा एकदा पाहता आपण या संकेतच्या बॅटमधून चौकार. सुरेख फलंदाजी, 2 चौकार, 2 षटकार या पहिल्या षटकामध्ये आणि धावा लागल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22, बिनबाद 22. 13ची सरासरी गाठायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली ती बिग डॅडी हंटरच्या खेळाडूनं. धावसंख्या पहिल्या षटक समाप्तीनंतर झाल्या त्या 22, बिनबाद 22. काय खेळ पाहिला आपण पहिल्या षटकामध्ये. कुणाल तांडेल याला थोडंसं झोरपून टाकलं. 2 षटकार, 2 चौकार पाहायला मिळाले. आता मात्र प्रथम स्ट्राईक घेईल डावखुरी हाताचा फलंदाज अजय तांडेल. 66 धावेचं पाठलाग करताना, पाठपुरावा करताना संघ मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकात
22 धावा ठोकल्यात. अजूनही येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी धावा असतील त्या 44. म्हणजे आता षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गाठावला गेलं. ते बिग डॅडी हंटरच्या खेळाडूंना आदेश तांडेल वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. आता मात्र एंड चेंज होतोय. आदेश तांडेल येतोय आपल्या गणपती टेम्पल गारागावचे एंड म्हणावं लागेल. आदेश पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्वेलेकच्या दिशेनं, ते क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि थोडस चेंडू चकवतोय. याच्यामुळे मोठं अवांत धावसंख्या मिळेल आणि बघता बघता मोठं 4 धावा धावून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या 4 ने वाढली, धावसंख्या झाली ती 26. वैयक्तिक खातं देखील 4 ने उघडलं. ते अजय यानं धावून धावा काढला 4 या मैदानामध्ये, या एवढ्या उन्हामध्ये. पुन्हा एकदा आदेश तांडेल. हा चेंडू आत्ता मात्र चांगला चेंडू असेल. पंचांकडून थोडीशी दाद मागितली होती वाईटची, परंतु पंच ती फेटाळतायत. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू असेल तो आदेशचा. पुन्हा एकदा आदेश तांडेल. पुढील चेंडू, हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला आहे. चेंडू झेल खाली क्षेत्र ते होता, परंतु चेंडू फक्त पाहत राहिला आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं गेला आणि हा अजयच्या बॅटमधून येतो पहिला षटकार. या षटकाच्या साहाय्याने मात्र धावसंख्या वाढली ती बिग डॅडी हंटर संघाची आणि जाऊन पोचली ती 32 घरामध्ये. षटकार चौकारांचा पाडा जसा लागतोय तसा हा याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. षटकार चौकार चांगलीच खेळली अद्यापर्यंत या दोन्ही खेळाडूकडून. धावसंख्या झाल्या त्या 32. अजूनही 34 धावेची गरज. 66 धावेचं टार्गेट, आव्हान पाठलाग करताना हे दोन्ही खेळाडू मात्र चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघाला. आदेश तांडेल पुन्हा एकदा, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. आता मात्र स्ट्राईक चेंज होतोय, स्ट्राईकला येतोय संकेत भोईर. याने मात्र पहिल्या षटकामध्ये झोडपून काढलं होतं. त्या कुणाल याला 20 धावा ठोकल्या होत्या वैयक्तिक. माझ्यासोबत जोडले माझे सहकारी मित्र बिपिन दादा मात्रे. हार्दिक स्वागत बिपिन. आपलं काय खेळली पाहिली आपण या दोन्ही खेळाडूकडनं. बिपिन चौका षटकार मारतायत आणि संघाला आपल्या मजबूत स्थितीमध्ये अद्यापर्यंत पोहोचवलं. बिपिन मात्रे, कसं काय वाटतं मला? हॅलो, सूर्यकाचा खेळ पाहायला भेटलाय. नक्कीच जो खेळ संकेत खेळतोय, कारण 66 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना एक जबरदस्त खेळ संकेत याचा आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आदेश तयार. पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. धावतोय, पापीला पार करतो, टाकतोय, फेकतोय, भिरकावण्याचा प्रयत्न. सूर्यकाचा फटका पाहायला भेटतोय, पण एक धावसंख्या करू शकले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकावर लागतात त्या म्हणजे धावसंख्या 34 लॉट्स ऑफ. आणि इथं मात्र बाद मात्र अजूनही एक खेळाडू आला नाही आहे. एक जबरदस्त खेळ, सूर्यकाचा खेळ पाहायला भेटतोय. चालू असलेला सामना पाहायला भेटतोय, तो म्हणजे हर्षल स्मॅशर्स आणि बिग डॅडी हंटर्स यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 66 धावांचा पाठलाग करताना एक जबरदस्त खेळ संकेताचा व्यक्तिगत खेळतोय, तो म्हणजे 31 धावसंख्येवरती सूर्यकाचा खेळ पाहायला भेटतोय. पण आता छत्राची सजावट करता स्वतः करणारा आदेश तांडेल व्यक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय. मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक, हाणामार षटक पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावतोय, पपल्या पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला सरळ शतकच्या हातात. मात्र इथे मात्र गडबड होऊ शकते आणि इथे मात्र परतावा लागेल, ते म्हणजे अजय याला. चोटी धावांचा प्रयत्न फसला गेला आणि गडी बाद होतोय, तो म्हणजे अजय. सूर्यकाचा क्षेत्राला सुरेख फेकी पाहायला भेटतोय. 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपटकावर लागतात त्या म्हणजे धावसंख्या 34. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकीने जिंकण्यासाठी 32 धावा. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. याच्यानंतर गणेश. नक्कीच बिपिन, मगाशी आपण चेंडू पाहिला, काही गरज नव्हती
आत्महत्या म्हणावं गेलं, कारण की चेंडू सरळ शतरक्षाच्या हातामध्ये होता, कुठल्याच प्रकारची तिथे धाव नव्हती आणि स्वतःची विकेट मात्र गमावली. ही किती विकेट किती महाग पडेल ते आता नक्कीच या पुढच्या 3 षटकामध्ये आपल्याला समजेलच, कारण की जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र चालली होती. संकेत भोईर आणि अजय तांडेल चांगली खेळ करत होते, परंतु आदेश तांडेल मात्र थोडंसं चेंडू मात्र कमबॅक केलं. धावा झाल्या ते 34, फक्त 12 धावा दिल्या षटकामध्ये. आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावा असतील त्या 32. नवीन येतो फलंदाज वाटतं स्वतः कर्णधार शिबू. 18 चेंडू 32 धावा, काय इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मग थोडीशी रणनीती चुकली हर्षस मास्टर संघाची, कारण की आदेश तांडे यांनी पहिले षटक हाताळायला हवं होतं. नक्कीच जर संकेत भोईर सारखा फलंदाज जर बाद झाला असता तर आपल्याला कमबॅक करता आलं असतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक फेकलं देखील दुसरं षटक आदेशानं आणि थोडंसं कमबॅक करून दिलं. चला पंचांनी विनंती करतोय की जरा क्षेत्ररक्षक लावून घ्या प्लीज, टाइमपास करू नका, विनंती आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावा असतील त्या 32, म्हणजे जवळजवळ 10.5ची सरासरी. नवीन येते गोलंदाज, नौखा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक, ज्वेलच्या एंड गोलंदाजी करेल गोलंदाज महेंद्र उर्फ बारक्या. भरपूर वर्षानंतर मी याला पाहतो या मैदानामध्ये खेळी करताना. तो महेंद्र तांडेल पहिला चेंडू फेकेल संकेतसाठी. असो हा चेंडू पहिला चेंडू अवंतर पाहायला भेटतोय. 66 धावांचा पाठलाग करणारा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र 35 षटकात अजून 31 धावा. 18 चेंडू 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात आणि 30 षटकाची जबाबदारी महेंद्र याच्या खांद्यावर दिला. पहिला चेंडू अवंतर टाकला तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल संकेत. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, एक जबरदस्त इनिंग पाहायला भेटते ते म्हणजे संकेताच्या. पुन्हा एकदा महेंद्र तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. भिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय शत्रच्या मगरबिडीत, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला भेटते आणि एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय ते म्हणजे डेल्टिन बिग डॅडी या संघाला. आणि धावसंख्या वृद्धिंगत होते, धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 36 षटकात अजूनही 30 धावा. 17 चेंडू 30 धावा, 30 धावा 17 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज महेंद्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 30 षटक घेऊन आलाय तो म्हणजे महेंद्र. पण एकदा तोंड देईल फलंदाज. महेंद्र धावतोय, पॉपीना पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, सरळ सोडून देतोय आणि सुरेख असा चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते ती महेंद्र याची. रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. कुणाला मागडं ठरल्यानंतर इथे मात्र कमबॅक करावा लागेल, दडपण हाणावा लागेल ते म्हणजे महेंद्र याला. एक सुरेख इथे मात्र विकेट मात्र घ्यावी लागेल. कमबॅक करायचं असेल तर विकेट मात्र घ्यावी लागेल ती म्हणजे महेंद्र याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढे पकडते चेंडू. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय वर आणि जातोय षटकार. सुरेख फटका पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज शिबू याच्या. नक्कीच बिपिन मगाशी म्हटलं मी, महेंद्र जसा गोलंदाजीला आला तसेच त्याला प्राइज मात्र इथं उपलब्ध करून दिले ते आई एकविरा इंटरनेट यांच्याकडनं. जर विकेट हॅट्रिक करतो तो तर विकेट हॅट्रिकसाठी त्याला रोख रक्कम 1000 रुपये आई एकविरा इंटरनेट यांच्या माध्यमातून. आणि जशी प्राइज लावली तसे आपण पाकच्या चेंडूवर षटकार पाहिला बिपिन मात्रे. पण एकदा गोलंदाज तयार. महेंद्र मागच्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. इथे मात्र फुलटोस पकडचा चेंडू, रिव्हर्स स्विच आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. चौकार. आता मात्र धावसंख्या वृद्धिंगत होते. धावसंख्या आमचे स्कोरर मित्र मयूर सांगतायत की 46 धावसंख्या इतर मात्र ठोकल्यात त्या म्हणजे बिग डॅडी या संघाने. इथे मात्र गफलत करतोय गोलंदाज, मागडा ठरतोय. मागच्या चेंडूवर षटकार, या चेंडूवर चौकार आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 46. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक मध्ये 14 चेंडू 20 धावा.
20 धावा, 14 चेंडू, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज महेंद्र. इथे मात्र रोखून ठेवावं लागेल गोलंदाज महेंद्र याला. विकेट मात्र घ्यावी लागेल ती महेंद्र याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न गफलत करतोय श्रेषक. दिशेने चेंडू अडवतोय मात्र अमरदादा. सुरेक्षत्रक्षण पाहायला भेटतो. इथे मात्र समीकरण बदलत चालली आहेत, समीकरण होत चालली आहेत. 13 चेंडू आणि 20 धावा, 20 धावा, 13 चेंडू, पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू याच्या हातोडीतला, याच्या कोट्यातला टाकण्यासाठी तयार महेंद्र. इथे मात्र जकडून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तितका ताकदीचा फलंदाज शिपू मात्र स्ट्राईकला खेळतोय. पुन्हा एकदा पुन्हा प्रकारचा चेंडू. इथे मात्र प्रहार करायचा होता, बॅटच्या पड्ड्यात काही चेंडू आला नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थगित, स्थिर स्थिमित संघाची धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे सी 40. इथे मात्र समीकरण 12 चेंडू आणि 20 धावा, 20 धावा, 12 चेंडू. समीकरण पाहिलं तर प्रति षटकामध्ये सरासरी पाहिली तर 10 धावसंख्येची सरासरी इथे मात्र पाहायला भेटेल. आता मात्र पाहूया कसा होतोय सामना. एक जबरदस्त सामना, रंगतदार सामना. हर्षल स्मॅशर्स आणि बिग डॅडी मध्ये चाललेली लढत पाहायला भेटते. 66 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र पहिलं षटक घेऊन आला होता तो म्हणजे कुणाल मागडा ठरला होता. त्याच्यानंतर आदेशही मागडा ठरला होता. त्याच्यानंतर कमबॅक करतोय. जरी षटकार आणि चौकार जरी लागला असेल या षटकामध्ये धावसंख्या देतोय फक्त 12 आणि आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देतोय कर्णधार आदेश तांडेल ते पाहायचं आहे आणि जबाबदारी मात्र देतोय तो स्वतः ओनर पाहायला भेटतोय. गुड्डू याच्या खांद्यावर 4थ्या षटकाची जबाबदारी देतोय तो आदेश तांडेल हर्षलच्या खांद्यावर. आता मात्र समीकरण 12 चेंडू 20 धावा, 20 धावा, 12 चेंडू. आता मात्र रोमहर्षक चाललेला सामना अति तटीची लढत पाहायला भेटते ती म्हणजे बिग डॅडी आणि हर्षल स्मॅशर या संघामध्ये पाहायला भेटते. सुरेख असा खेळ पाहायला भेटते. करावी क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज विश्लेषण केलं तर फलंदाजीमध्ये पाहायला भेटते तो म्हणजे संकेत खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या पाहायला गेली तर 3 षटकार 1 चौकारच्या साहाय्याने खेळतोय. 22 या धावसंख्येवरती जबरदस्त खेळ मात्र संकेत यांनी दाखवलाय. त्याच्या जोडीला मात्र शिबू ही तितक्या ताकदीचा खेळ करतोय. इथे मात्र हर्षलच्या खांद्यावर जबाबदारी असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावा. इथे मात्र प्रहार करावा लागेल संकेत याला आणि इथं मात्र रोखून ठेवावं लागेल ते म्हणजे हर्षल याला. इथे मात्र सजावट करताना स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षणाची. पुन्हा एकदा कुठलाही विलंब लावू नका, सामना त्वरित चालू करायचा आहे विनंती असेल दोन्ही संघांना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू या षटकातला 4थं षटक. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन आलाय तो म्हणजे हर्षल. एक जबरदस्त खेळ, सुरेख असा खेळ पाहायला भेटतोय. बिग डैडी आणि हर्षल स्मैशर्स इसमें ये लड़ाई हो रही है, देखते हैं क्या होता है. एक जबरदस्त देखते हैं आगे की गेंद कैसे होने वाली है. गेंदबाज यहां पे हर्षल और बल्लेबाज संकेत. अरे इधर सुरेख फटका, मात्र सुरेख फटका, सुरेख कौतुक करावं तेवढं कमी. आणि इथे मात्र चेंडू जातोय, तडी पार होतोय, षटकार. बारा चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करतो, पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय. ज्याच्यावर जिम्मेदारी दिली आहे फलंदाजाची आणि तो मात्र पेलताना दिसतोय, सुरेख कामगिरी करताना दिसतोय तो म्हणजे संकेत. पुन्हा एकदा हर्षल तयार. सुरेख फटका पाहायला भेटतो, पॉईंटच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पळे. इथे मात्र समीकरण होतं 20 धावसंख्या प्रति षटकामध्ये 10. इथे मात्र 2 चेंडूवर धावसंख्या देतोय, मागडं ठरतोय तो म्हणजे हर्षल. 66 धावा, खूप धावसंख्या होत्या. इथे मात्र पहिली षटकाची जबाबदारी दिली होती, इथे मात्र मागडा ठरला होता कुणाला. त्याच्यावर जिम्मेदारी होती की रोखून ठेवायचं होतं. मॅन्डेटरी पॉवर षटक होतं, सर्कल षटक होतं, हाणामारीचं षटक होतं. मात्र संकेत मात्र त्याच्यावर हाबी ठरला आणि सुरेख अशी फटकेबाजी करून
मागणं ठरला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये झेलू शकतो आणि इथे मात्र परतावा लागेल. पहिले विकेटचं पतन झालंय, मात्र पूर्ण कामगिरी करून जातोय, एक जबरदस्त खेळ करून जातोय, संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवतोय. तो म्हणजे संकेत. व्यक्तिगत धावसंख्येवरती बाद होतोय, तो म्हणजे 32 धावसंख्येवरती एक सुरेख खेळ पाहायला भेटलाय. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 10 धावा, 9 चेंडू 10 धावा. याच्यावर समर्थन करतील गणेश. नक्कीच बिपिन, जशी जिम्मेदारी दिली होती त्याच प्रकारे खेळ केला संकेत यानं आणि संघाला एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचवून गेला. आता मात्र इक्वेशन असं राहिले, चेंडू आहेत बाकी 9 आणि धावा हव्यात त्या 10, म्हणजे चेंडू मागे एक धावसंख्या. एखादा जरा मोठा फटका आला तर नक्कीच लगेच पुढचा सामना लवकर खेळवता येईल. 9 चेंडू 10 धावा. स्वतः संघ मालक आपली गोलंदाजीच्या ओल्यावर स्वतःवर जिम्मेदारी घेतली आणि पहिल्या चेंडूवर छटका, दुसऱ्या चेंडूवर चौका, त्यानंतर मात्र विकेट मिळवली. ज्याची विकेट हवी होती त्याची विकेट मात्र विकेट कमावली आणि नवीन येतो फलंदाज सचिन. चला खेळ चालू ठेवायचा. पंच 9 चेंडू 10 धावा आणि पुढील चेंडू असेल नवीन फलंदाज सचिनसाठी. हा चेंडू सुरेख फटका, सुरेख गॅप भेटली एक्स्ट्रा कवच्या डोक्याच्या वरनं आणि नवीन आलेला फलंदाज याने देखील चौकाच्या सहाय्यानं खातं उघडलं आणि संघाला आता मात्र पोहोचवलं ते 60 या दशंगावर 60 रन्स लागले आहेत बोर्डवर. फक्त 2 विकेट गमावल्यात आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी धाव्या असतील त्या 6. फक्त 6 धावा 8 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा हर्षल शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा प्रहार केला. चेंडू जाते बघता बघता 1 बाउन्स 2 बाउन्स फाईन लेगच्या दिशेनं चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. आता मात्र फक्त 2 धावेची गरज. 7 चेंडू 2 धावा. बिग डॅडी हंटर संघ विजयाच्या मार्गावर विजयाच्या दिशेनं जाताना शेवटचा चेंडू असेल. चेंडू द्यायचे का? चेंडू नवीन चेंडू द्यायचंय. चेंडू फेकायचा लवकर. 7 चेंडू 2 धावा. गेला बघ. धावा म्हणजे भरपूर धावा होत्या, परंतु जशी काय खेळली पाहिली आपण संकेत, अजय तांडेल, शिबू असेल, सचिन असेल, जोई कोणी खेळाडू येतोय चौका षटकार मारतोय, म्हणजे किती मजबूत संघ असेल विशाल पाटील संघ याचा. आणि हा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न धाव घेण्यामध्ये सफल होतात. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धावेची गरज असेल. या षटकामध्ये मोठं 19 धावा दिल्या त्या ऑस्ट्रेलियानं. आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आणि फक्त 1 धावेची गरज. यानंतर आपण सामना पाहणार मिथिलेश पॅन्थर्स वर्सेस सायरांश 2020 युनायटेड. नाणेफेक झालेली आहे. सायरांश संघाच्या बाजूने नाणेफेक लागलेली आहे. निर्णय आपला कळवायचा आहे कर्णधार. चला खेळ चालू ठेवा. फक्त 1 धावेची गरज आहे. नवीन येते गोलंदाज आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप मारले. चेंडू चौकार जातोय आणि संघाला या फटक्याने विजय मिळून देतोय. चांगला खेळ पाहिला आपण बिग डॅडी हंटर संघाचा. एक धुवाधार खेळली प्रत्येक खेळाडूकडून. चौका षटकाच्या आतिषबाजीनं संघाला विजय मिळवून दिलं. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच आपण पुढचा सामना पाहणार मिथिलेश पॅन्थर्स विरुद्ध सायरांश 2020 युनायटेड. नाणेफेक जिंकली ती सायरांश 2020 युनायटेड संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मैदानामध्ये जाताना सायरांश 2020 संघाचे खेळाडू मैदानाचा ताबा घेताना
शेवटची फ्रेश सामना असेल या आजच्या दिवसातील. त्यानंतर मात्र जर वेळ असला तर आपण पुढचे सामने अनाऊन्स करू. पंचांची कामगिरी पार पडताना आपल्याला दिसतात व्यावसायिक पंच जुगावचे दोन्ही सुपुत्र आणि माझे मित्र देखील पिंट्यादा, दाजी, बिरजूबाई असतील. चांगली कामगिरी पाहता आपण या आजच्या दिवसामध्ये. आणि या मागच्या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करतोय. नो डाऊट्स ज्याने